माझं नाव वर्षा. त्या दिवशी संध्याकाळी 9 वाजले होते. आठवड्या बाजारावरून रात्री घरी मनोजच्या गाडीमध्ये मी येत होते. त्याच्या बाजूच्या सीटवरती मी बसले होते आणि मनोज गाडी चालवत होता. गाडी चालवत असताना अचानक निम्या रस्त्यात आल्यावर त्याने गाडी थांबवली. मला वाटलं की काहीतरी काम असेल त्याचं. त्यावेळेस गाडीतील लाईट बंद केली आणि तो मला म्हणू लागला की वर्षा, आज माझी एक इच्छा पूर्ण करशील का? मी म्हटलं काय? त्यावेळेस तो म्हटला की तुझे मालक वारल्यापासून तू एकटीच राहते. आपण दोघं गेले 2 ते 3 महिन्यापासून सोबत आहे. तू पण अगदी जवान आणि मी पण तरुण आहे. तुला पाहिल्यावर मला एक इच्छा दाटून येते. मी म्हटलं कोणती? त्यावेळेस नंतर तो त्याच्या मनातील इच्छा बोलला आणि म्हटला मला तुझ्यासोबत आनंद घ्यायचा. ऐकून मी आश्चर्यचकित झाले, पण तो काही ऐकायला तयारच नव्हता. तो म्हटला मी तुझी एवढी मदत करतो, पण माझं एवढं काम कर. मी नाही म्हणत होते, मात्र शेवटी मी होकार दिला आणि माझ्या घरी तशी मी एकटीच राहायचे. संध्याकाळी माझ्या घरी येऊन त्या दिवशी रात्रभर त्याने माझ्यासोबत कसं घेतलं आणि पूर्ण रात्र आमच्यामध्ये काय घडलं तीच कथा आणि तो प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. लॉकडाऊनचे दिवस होते. माझे मालक रोजगाराने काम करायचे. असंच एकदा त्यांना कोरोना झाला आणि त्याच्यामध्येच गेला. ते गेल्यानंतर 2-3 महिने घरात थोडेफार धान्य आणि पैसे होते. त्याच्यावर कसं तर 2-3 महिने गेले. नंतर खूपच तारांबळ होऊ लागली. मी आता 32 वर्षांची आहे. मात्र त्यावेळेस नुकतंच माझं लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि नवीनच लग्न झाल्यामुळे मी दिसायला पण सुंदर आणि तेवढीच तरुण होते. पहिल्यापासूनच मी उठाव दिसायचे. अगदी नवीन आणि नवख्या लोकांची जरी माझ्यावर नजर पडली तर अगदी पाहत बसावं असंच माझं सौंदर्य होतं. गल्लीतले आणि आजूबाजूचे चांगले तरुण असो किंवा इतर लोक, प्रत्येकाला माझ्याशी बोलण्यात आणि मैत्री करण्यात खूपच रस होता. अचानक मालक गेल्यानंतर मी खूपच दुःखी आणि उदास झाले. माझी माहेरची परिस्थिती पण खूपच गरीब आहे. एक दिवशी असंच मी आठवड्याच्या बाजारासाठी गेले होते. शेतातल्या खुरपणीचं कामाला गेले होते. त्यावेळेसच आमच्या गावातला मनोज, जो आठवड्या बाजारात भाजीपाला आणि इतर माळ व विकायचा, मला पाहून तो म्हटला की अहो वहिनी या घ्या. मी म्हटलं स्वस्तात देताय का? तो म्हटला हो. मी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि काय पाहिजे तुम्ही मला सांगा. काट्याकड त्याने ठेवलेलं ते भांड माझ्याकडे दिलं आणि म्हटला की ह्याच्यात निवडून टाका बटाटे कांदे. मी हो म्हटलं आणि ते घेण्यासाठी मी खाली थोडीशी झुकले आणि माझी पिशवी त्याच्यापाशी ठेवली. पण त्याचं लक्ष वेगळीकडेच होतं. मी मात्र चांगले बटाटे आणि कांदे वगैरे निवडले आणि त्या टोपलीमध्ये टाकले. मात्र इतर खूप गर्दी होती. त्याच्यामधून त्याची नजर मात्र वेगळंच काहीतरी शोधत होती. मी म्हटलं की हे घ्या आणि अर्धा किलो द्या. त्यावेळेस तो म्हटला की हां. ती टोपली घेतली आणि काट्यावरती त्याने बरोबर मापात ठेवली. त्याची नजर वेगळंच काहीतरी बोलत होती. तो मला म्हटला काय हो वर्षा वहिनी, काय करता? कुठे जाता कामाला? मी म्हटलं कुठे जाणार, घरीच असते. तो म्हटला मग घरी बसून तर काय करताय? मी म्हटलं अहो लागेल तिथे कामाला जाते. तुमचं आपलं बरं आहे, तुम्ही जर आठवड्यात दिसता. तो म्हटला हां परवडतं ह्याच्यामध्ये. त्यावेळेस तो म्हटला की तुम्ही पण असंच काहीतरी माळवं चालू करा भाजीपाला. मी म्हटलं की अहो पण मला नाही एवढं जमत. अहो त्याच्यात काय आहे तेव्हा. मी म्हटलं तुम्ही घेऊन देचाल का? तो म्हटला हो चालेल, मी तुम्हाला भाजीपाला घेऊन देईन, तुमची तुम्ही विका. त्यावेळेस तो म्हटला की चांगलं परवडेल बघा, माझी गाडी आहे, वाटलंच तर इकडच्या तिकडच्या गावाच्या बाजारला गेलो तर तुम्हाला चांगले 4 रुपये येतील. त्याने मला असं बोलला आणि मी नुसतंच हो हो म्हटले.
नंतर मी घरी गेले. पण रोज उन्हामध्ये काम करून मला जमत नव्हतं. लॉकडाऊनचे दिवस असल्यामुळे सध्या सगळेजणच घरी बसून असायचे आणि सगळेच घरी बसल्यामुळे कोणालाच रोजगार नव्हता आणि पैसे नव्हते. पण मला तो गावातला मनोज म्हटलेला ते पटलं होतं. तिथून काही दिवस मी काम केलं आणि पुढच्याच आठवड्यात मी त्याची भेट घेतली. तो म्हटला की तुमची तर मी वाट पाहत होतो. आमचं थोडंफार बोलणं झालं. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी असं म्हटलं. त्यावेळेस तो म्हटला त्याच्यात काय, मी देतो तुम्हाला पैसे खर्चायला, पुढच्या बाजारात द्या मला तुमच्याकडे आल्यावर. मी म्हटलं हो चालेल तसं म्हणत असाल तर. तो पण लगेच बाईक तयार झाला आणि मग आमचं जमलं. पहिल्याच बाजारात मी त्याच्या गाडीसोबत त्याच्या परगावी गेले होते. त्याने मला व्यवस्थित समजावून सांगितलं आणि मी भाजीपाला अगदी कमी खर्चाचं घेतलं. हळूहळू मला पाहून इतर पण लोक यायचे आणि माझं पण चांगलाच त्याच्यामध्ये दम बसू लागला. मी आणि तो जर रविवारी आणि किंवा इतर वारा दिवशी जायचो. मला पगार मिळत असल्यामुळे माझी आणि त्याची चांगलीच ओळख वाढली होती. अधूनमधून तो मला घेऊन जाण्यासाठी घरी पण यायचा. घरी आलं की मी चहा पाणी करायचे. त्याला माहीत होतं मी विधवा असल्यामुळे माझ्या घरी कोणीच नव्हतं. माझे सासू सासरे पण माझ्याजवळ राहत नसायचे. माझी आणि त्याची चांगलीच जवळीक वाढली होती. पण मला अधूनमधून त्याची एक गोष्ट खटकायची. कधी आम्ही बोलत असलो की ती जवळ असलो का अधूनमधून स्पर्श वगैरे व्हायचा. मी सुरुवातीला लक्ष देत नसायचे. मात्र त्याचं अजून लग्न झालं नव्हतं. तो अगदी तरुण होता. दिसायला एवढा काही देखणं नव्हता. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय. मी मात्र गुलाबी रंगाची साडी घातली होती आणि नुकताच मी माझा आवरत होते. त्याच वेळेस दारासमोर तो त्याचं पिकअप गाडी घेऊन आला. गाडी बाहेर लावली आणि सरळ घरामध्ये. मी मात्र साडी आवरत होते. तो आलं का अचानक माझी नजर फिरली आणि मी त्याच्याकडे झाले. थोडासा पदर खाली आला होता आणि त्यांनी पाहिला मी व्यवस्थित आवरलं. तो हसतच वेगळ्याच भावनेनं म्हटला की काय हो अजून आवरलं नाही तुमचं. मी म्हटलं नाही झालंच आता, काहीच वेळात आवरेल. तो म्हटला मी तर तुमची वाट पाहत थांबलेलो. मी म्हटलं होय काय पण म्हणा, आज नेहमीपेक्षा चांगल्याच देखण्या दिसतात. अशी म्हणूनच त्याने माझी स्तुती केली. पहिल्यांदाच असं बोलला होता. मी मात्र स्वतःलाच आरशामध्ये पाहत होते. त्यावेळेस मी म्हटलं हो ह्याच्या आधी पण ही साडी वगैरे घातलेली की. हो पण आज मात्र रोजच्यापेक्षा कमालच दिसताय तुम्ही. मी म्हटलं की होय तुम्ही पण चांगले दिसताय असं मी म्हटलं. त्यावेळेस माझ्या घरामध्येच तो होता. बोलता बोलता तो म्हटला की तुम्हाला तर बघून माझी लई इच्छा होते. पण मी बाकीचं आवरत होते त्यामुळे नीट त्याच्या शब्दाकडे लक्ष देता आलं नाही. मी म्हटलं बरं चला उशीर होतोय. सकाळी 9 वाजता मी बाजारात आलो होतो. मी माझ्या कामात आणि तो त्याच्या कामात गुंतला होता. पण अधूनमधून त्याची नजर माझ्याकडेच होती. तो टक लावून मला पाहत बसायचा. मला थोडंसं वेगळंच वाटलं. आम्ही सगळं आवरलं आणि संध्याकाळी 9 वाजता आम्ही आठवड्या बाजारातून सगळं माळ असलेला भाजीपाला आणि इतर सगळं गाडीमध्ये ठेवून निघालो होतो. घरी यायला 9 वाजले होते. थोड्याशा बाहेर परगावी गेलो होतो. येताना निम्म्या रस्त्यात त्याने गाडी थांबवली. मला वाटलं वेगळं काहीतरी त्याचं काम असेल. मग तो गाडी थांबवली आणि त्याने लगेच माझ्याकडे पाहत म्हटला. त्याची नजर नको तिकडेच फिरू लागली होती. तो मला म्हटला की वर्षा तुम्हाला एक बोलू का हो. मी म्हटलं बोला की. मला तुम्ही राव खूपच आवडता. तुम्हाला पाहिल्यापासून अजिबात लक्षच लागत नाही कशात. माझी एक इच्छा होती ती पूर्ण करचाल का. एकाच दमा त्याने सगळं बोलला होता. कदाचित आम्ही रोज सोबत आहे त्यामुळे त्याची बोलायला जरासुद्धा त्याला काही वाटलं नाही. अगदी न लाजता न थांबता त्याने सगळं बोलला. मी म्हटलं कोणती. पण एवढे दिवस ह्याच्यासोबत राहत होते. मला वाटलं नव्हतं की ह्याच्या मनात माझ्याविषयी कसल्या भावना आहेत. तो म्हटला आता तुम्हाला माहीतच आहे मला काय म्हणायचं आहे. मी म्हटलं काय. त्यावेळेस तो मला म्हटला की माझी खूप मन होतं आहे तुम्हाला घ्यायचं. मी म्हटलं म्हणजे. त्यावेळेस तो म्हटला की आता एवढं पण तुम्ही अडाणी असल्यासारखं नका करू. तुम्हाला समजलं आहे. बायको तरुण होता तो. पण मी
आता तसं काही माझ्या मनात नव्हतं. मी म्हटलं की अहो, तुम्हाला तर माहीत आहे ना मी एकटी राहते. पण मी तसं काही माझ्या मनात नाही. तो मला म्हटला की हो, पण मी तुमची एवढी रोज मदत करतो. तुमचं मालक वारल्यानंतर तुम्हाला कोणीच आधार दिला नाही. पण मी मात्र तुम्हाला रोज माझ्या गाडीत नेतो आणि पैसे पण तुमच्याकडून घेत नाही. तुम्हाला किती मदत केली माहिती आहे ना. मी म्हटलं हो, तुम्ही मला मदत केली आहे, पण मला कसं तरीच वाटतंय. तो म्हटला काही नाही, बघा तुम्हाला कसा आनंद देतो. मी म्हटलं की बाई गं, पण आज कसं काय तुम्हाला सुचलं हे. तो मला म्हटला की रोजच माझ्या मनात येतं, पण आज खरं बोलायची इच्छा होती म्हणून बोलतोय. आजूबाजूला एखादी गाडी जायची, नाहीतर सगळीकडे अगदी शांत वातावरण आणि अंधारच होता. आमचं हे बोलणं कोणीसुद्धा ऐकत नव्हतं. तो आणि मी बोलता बोलता एवढं भावनिक झालो होतो की मला वाटलं की क्षणात ते गाडीमध्ये सुरू होतात की काय. मात्र मी पण जास्त वेळ न घालवता माझ्या मनातली आणि त्याच्या पण मनातली इच्छा मी म्हटले की बाई गं, काय पण करू, पण हे कोणाला कळायला कामा नाही. तो म्हटला कोणाला नाही कळणार, तुम्हाला तर कोणी विचारणारच नाही की, असं तो मनोज म्हटला. मी म्हटलं हो, पण मला आज कसं तरी वाटतं. तो म्हटला की मग या की इकडे करूया सुरू. मी म्हटलं अहो, तुम्हाला काय वाटतं का इथं रस्त्यात, चला घरी. घराकडे कोणीच नसणार आहे आणि माझ्या घरी कोणीच नाही राहत, तुम्हाला तर माहीत आहे ना. मग घरी गेल्यावरच करू सुरुवात. तो लगेच आनंदी झाला आणि मग लगेच सणाचा पण विचार न करता त्याने लगेच गाडी चालू केली आणि आमच्या घराकडे चाललो. जाऊस तोपर्यंत त्याचं मन राहतच नव्हतं. त्याचा चेहरा अगदी आनंदाने भरून चालला होता. चेहऱ्यावरती वेगळंच तेज होतं आणि मनात त्याच्या वेगळीच भावना. घराकडे आलो, गाडी त्याने बंद केली आणि लगेच मी दरवाजा उघडला. आता मात्र हा विरह काही दोघांना थांबवतच नव्हता. तो मला घेऊन घरामध्ये आला आणि मी दरवाजा बंद करते नाही तोपर्यंत तिथेच चालू होणार होता. मी म्हटलं अहो थांबा, जरा दमून थकून आलो, काही पाणी वगैरे घ्या. तो म्हटला त्या गोष्टीला सगळी रात्र आहे, बाकीचं तरी. मी म्हटलं हो, पण तुम्हाला एक बोलते, हे कोणाला समजलं नाही पाहिजे. तुम्हाला तर माहीत आहे ना, आपल्या गावात काय झालं तर गाव बरं होतं. त्यावेळेस मनोज म्हटला की तुम्हाला काय वाटतंय, कोणी आपल्याबद्दल काही म्हणत नसेल. अहो आपण किती दिवस सोबत आहे, कोणी ना कोणी काहीतरी विचारच करत असेल. असं म्हणून तो आतमधल्या रूममध्ये आला आणि लगेच जवळ घेतलं आणि हळूहळू आनंद देऊ लागला. बाई गं, ते सुखाचे क्षण कधीच न संपण्यासारखे वाटत होते. तो मला आनंद देत असताना माझा चेहरा अगदी भरून आला होता. सुंदर प्रेमाने सुंदर अनुभव घेऊ लागला. हळूहळू मला पण जाणवू लागलं आणि मी पण म्हणले की जरा प्रेमाने होऊ द्या. तो म्हटला की हो, तुम्ही नका काळजी करू, आता इथून पुढे तुम्ही माझे आहात. असं म्हणून तो आनंद देऊ लागला. मित्रांनो, त्या रात्री सुंदर क्षणाचे अनुभव आम्ही घेतले. हा पहिला भाग झाला, पण नंतर त्याने माझ्यासोबत काय केलं. तो मला म्हणू लागला कायमचंच माझ्यासोबत राहा म्हणून, जिथे भेटेल तिथेच. एक दिवशी तर गाडीमध्ये त्याने मला त्या दिवशी रात्री काय केलं आणि आमच्यामध्ये काय घडलं ती कथा मी पुढच्या भागात सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. चला तर मग